नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. स्वतःशी बराच विचार केल्यानंतर मग कल्लारने ठरवलं होतं की या येडाम साहेबांचं काम घ्यायचं. त्याने यापूर्वी अशी कामं अंगावर घेतली होती आणि यशस्वीपणे पार पाडली होती. मानव आपल्या अल्पमतीप्रमाणे जाणीवांचे, अनुभवाचे दोन प्रकार मानून चालत असतो. शुभ, पुण्यमय, सन्मार्गी, पवित्र, शुद्ध असा एक प्रकार आणि त्याविरुद्धचा प्रकार म्हणजे अशुभ, पापमय, उन्मार्गी, अपवित्र, अशुद्ध. ही मानवाने चिकटवलेली लेबलं आहेत. त्यांनी स्पष्टीकरण काहीच होत नाही, पण या दोन वेगळ्या आणि विरुद्ध जातीच्या शक्ती होत्या. त्यांच्यातली एक मानवाला सुसह्य होती, प्रिय होती, आदरणीय होती. तितकीच दुसरी घृणास्पद, निंद्य, घातकी, राक्षसी वाटत होती. हे सत्य आहे. वास्तविक शक्ती ही तटस्थच असते. मानवाच्या सुखदुःखाशी तिला काहीच कर्तव्य नाही. पण जेव्हा विरुद्ध शक्ती समोरासमोर येतात तेव्हा संघर्ष हा अपरिहार्यच असतो. एकाच अवकाशात दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत. कोणीतरी एक नष्ट व्हायला हवे. आपल्या कल्पक विचारबुद्धीने मानवाने स्वतःला या संघर्षात झोकून दिलं आहे. त्या दोन्हींपैकी एक त्याला सोयीची, सुसह्य वाटते. तिला जो पुण्यमयी म्हणतो. कदाचित विश्वरचना ही प्रतिद्रव्याची, अँटीमॅटरची झाली असती तर मानव आज ज्यांना सैतानी शक्ती समजतो त्याच त्याला प्रिय झाल्या असत्या. मानवाचा हा वारसा फार फार मागे जातो. शुभ अशुभातली ही दरी 7000 वर्षांहून अधिक काळ मागे जाते. तो वारसा आता आपल्या शरीराच्या कणाकणात भिनलेला आहे. मानवाच्या जाणीवेच्या 4 पातळ्या आहेत. पहिली कॉन्शस, दुसरी अनकॉन्शस, तिसरी रेशियल कॉन्शसनेस आणि त्याखालची युनिव्हर्सल कॉन्शसनेस. ज्या पातळीवर पृथ्वीवरील यच्चयावत जीव मात्र एकमेकांना एका जीवसृष्टीच्या निर्मितीच्या फार फार प्राचीन क्षणापासून जोडले गेले आहेत. या युनिव्हर्सल कॉन्शसनेसचं वर्णन तुफानी शक्तीचा उसळता सागर असं केलं गेलं आहे. आणि काही अत्यंत अपवादात्मक मानवांना या युनिव्हर्सल कॉन्शसनेसचा अकल्पित शक्तिसाठा खुला असतो, उपलब्ध असतो. ज्यांची जाणीवेची व्याप्ती विस्तृत झालेली असते, ज्यांना नेहमीच्या परिमाणांपेक्षा जास्त परिमाणे उपलब्ध असतात, ज्यांच्या मिती केवळ आपल्या त्रिमितीपुरत्याच मर्यादित नसतात, ज्यांना समाज अवतारी युगपुरुष मानतो, असे हे अत्यंत अपवादात्मक संकेत निर्माण झालेले मानव. पापपुण्याच्या लढाईत हे मानवाचे अग्रदूत असतात. मानवी संस्कृतीचा भार यांच्या रुंद खांद्यांवर असतो. हे वंशाचे, राष्ट्राचे धुरीण नेते असतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या वृद्धिसिद्धींच्या स्रोताचा उगम त्यांना तरी ज्ञात असतो का? त्यांना ईश्वराचे प्रेषित मानलं जातं. त्यांना ईश्वराचे अवतार मानलं जातं. त्यांना संत महात्मा ही बिरुदं लावली जातात. त्यांनी असंख्य किमया आणि चमत्कार केल्याच्या कथा प्रचलित आहेत. ज्ञान आणि तर्कशुद्ध शास्त्राच्या कोणत्याही आराखड्यात न बसणाऱ्या या घटना मानव शेवटी आपापल्या कल्पनेप्रमाणे त्यांचं स्पष्टीकरण करीत असतो. अनादिकालापासून असे अतिमानव आपल्यात वावरत आहेत. आजच्याही घडीस आहेत. कल्लार संध्याकाळी येडाम यांच्या बंगल्यावर आला होता. फाटकातून त्याला आत येताना पाहताच कुत्र्याने आधी छातीत खोलवर जराशी गुरगुर केली होती. पण दुसऱ्या क्षणी तो गप्प झाला होता आणि पायरीपासून उठून मागच्या बाजूस निघून गेला होता. दारावरची घंटी वाजवताच गडगड्याने दार उघडलं. मालकांना भेटायचं आहे. तो काही बोलायच्या आतच कल्लार म्हणाला, त्यांना सांग कल्लार भेटायला आला आहे. कल्लारला आत या वगैरे सांगण्याच्या भानगडीत न पडता नोकर निरोप सांगायला आत गेला. आपल्याला दिवाणखान्यात बोलवणार नाही ते कल्लारला माहीत होतं आणि त्याचं त्याला काही वैषम्यही वाटत नसे. त्याला काय, जंगलातलं एखादं आडवं पडलेलं झाड काय, एखाद्या झोपडीची मातीने सारवलेली जमीन काय, एखाद्या देवळातली ओवरी काय, एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान खोली काय, सगळं सारखंच होतं. आताही तो दाराबाहेर शांतपणे उभा होता. येडामातून आले. कल्लारला पाहता क्षणभर थांबले आणि मग बाहेर येत म्हणाले, चला आपण बागेतच बसूया. कल्लार त्यांच्या मागोमाग आला. त्यांच्या शेजारीच बाखावर बसला. त्यांच्या बोलण्याची वाट न पाहता तो म्हणाला, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर सकाळी सकाळीच जाऊन आलो. नागराज सटकला ते बरंच केलं. नाहीतर त्याची काही दडगत नव्हती. प्रकरण जरा गंभीरच आहे.
पैसे वाढवून घेण्यासाठी तो हे सांगत आहे अशी येडाम यांची समजूत होण्याची शक्यता होती, पण कल्लारला त्याची फारशी फिकीर नव्हती. हे इकडे गाद्या लोडांवर असताना तो तिकडे आपला प्राण धोक्यात घालणार होता. त्याची किंमत ठरवण्याचा त्याला अधिकार होता आणि त्यात तो कोणतीही सौदेबाजी खपवून घेणार नव्हता. तुमच्याने होणार आहे का ते सांगा, येडाम म्हणाले. प्रयत्न तर करणार आहे, गॅरंटी थोडीच देता येते. मी असं ऐकलं होतं की काही गडबड झाली तर करणाऱ्याच्या अंगावर उलटतं म्हणून, ते खरं आहे? हो, काही वेळात असं होतं. पण कल्हार मनातल्या मनात विचार करीत होता, हे येडामांचं पाणी काही वेगळंच आहे. संपत्ती कुठल्या का मार्गाने आलेली असेल, पण पैशांचा माज आला नव्हता. त्याने आपल्या मनातला आकडा जरासा कमी केला. त्याने येडामांकडे सरळ पाहिलं आणि उजव्या हाताची 5 बोटं पसरवून पंजा त्यांच्यापुढे धरला. येडामने मानेनेच होची खून केली आणि मग जराशी हसत, आनंदाने नाही, ते म्हणाले, पैसे आताच घेऊन जाता. काही विपरीत झालं तर कोणास ठाऊक पैशांसाठी परत याल की नाही ते. त्याबरोबर हेही, तुम्ही राजीखुशीने काम अंगावर घेत आहात, सगळी जोखीम घेत आहात, सगळी जबाबदारीही तुमचीच. हो ते आहेच, पण येडाम साहेब, आणखी एक ध्यानात असू द्या, काहीही होऊ शकतं. म्हटलं तर आगीशीच खेळ आहे हा. तेव्हा घरादाराची काही नुकसानी झाली तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. कल्हार अत्यंत गंभीरपणे बोलत होता. यात येडामांना कसलीही शंका नव्हती. हो ते पण मानलं, घेऊन जा पैसे. ते उठले. विशेष म्हणजे त्यांनी केव्हा करणार, काय करणार, कसं करणार असला एकही प्रश्न विचारला नाही. ज्या प्रश्नांना या क्षणी कल्हारपाशी उत्तरं नव्हती. कल्हारने जो व्यवसाय अंगीकारला होता त्याचं एक कर्मकांड होतं. यमनियम होते. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांच्या स्थानांची गणितं होती, साधनं होती, उपकरणं होती, विधी होते, मंत्र होते. शास्त्रीय बैठक अशी कशालाही नव्हती. अनुभवावरून बांधलेले आडाखे एवढंच. पण फक्त काहींनाच ते का जमतं आणि बाकीच्यांना का जमत नाही याचा कधी कोणी विचार केला नव्हता. कृतीपेक्षा कर्त्याला इथे खरं महत्त्व होतं. सक्षम असेल त्याच्या हातात गवताचं पातसुद्धा तलवारीसारखं धारदार होतं आणि ज्याच्यापाशी क्षमता नव्हती त्याच्या हातात भालासुद्धा रबरासारखा तकलोपी होत होता. ज्या परंपरागत चालीरीती कल्हार शिकला होता त्यास तो आचरणात आणत होता. वद्य चतुर्दशीची रात्र, मृत शरीराच्या चरबीपासून बनवलेली काळी मेणबत्ती, मृत सवाष्णीच्या केसांचा विणलेला गोफ, आणखीही काही ज्यांचा उच्चारसुद्धा करू नये. निघण्याच्या आधी मंत्रांची आवर्तनं करायला लागताच शरीरात एक उन्माद चढायला लागला. धमन्यातून वाहणारं रक्त कसं उकळल्यासारखं वाटायला लागलं. येडामांच्या बंगल्यापाशी त्याने टॅक्सी सोडली. टॅक्सीच्या ड्रायव्हरने एकदाच कल्हारकडे पाहिलं होतं. पुन्हा वर नजर करण्याची त्याची हिंमत झाली नव्हती. कल्हारने 50ची नोट पुढे केली नसती तर तो एक शब्दही न बोलता आपल्या वाटेने गेला असता. रात्री अपरात्री काही गुंडांनी त्यांच्या गुन्ह्यासाठी त्याच्या टॅक्सीचा वापर केला होता. तोंडातून ब्र काढण्याची सुद्धा त्याची हिंमत झाली नव्हती. पण तो मनाशी म्हणत होता, ते सुरी चॉपवाले गुंड परवडले, पण असलं गिऱ्हाईक नको. टॅक्सी गेल्यावर काही क्षण कल्हार समोरच्या अंधारलेल्या बंगल्याकडे पाहत उभा राहिला आणि मग फाटकाची वरची कडी उचलून त्याने फाटक उघडलं. आत आल्यावर मागे फाटक लोटून घेतलं. मधली 5-7 पावलं ओलांडून तो बंगल्याच्या मोठ्या दाराशी आला. किल्लीने कुलूप उघडलं. कुलूप परत कोयंडात घालून बंद केलं आणि मग दार आत ढकललं. आत अंधार होता, शांतताही होती, पण ती फसवी होती. एखाद्याने खूप मोठा श्वास घेऊन ठेवावा तशी, कोणत्याही क्षणी आरोळी डरकाळी येईल अशी. काही क्षण गेले, मग नजर काम करायला लागली. रस्त्यावरल्या दिव्यांचा परावर्तित प्रकाश आत येत होता. वस्तूंचे अंधुक आकार दिसत होते. उजव्या हाताला भिंतीवर बटनांचं पॅनल होतं. त्यातलं एक बटन कल्हारने दाबलं. हॉलमधला छताचा दिवा लागला. इतक्या वेळेच्या अंधारानंतर तो प्रकाश अगदी लखलखीत वाटत होता. कल्हारची नजर खोलीवरून फिरत असतानाच फट असा आवाज होऊन दिवा विझला. 2-4 सेकंदाच्या प्रकाशानंतरचा काळोख तर आधीपेक्षाही घनदाट वाटत होता. फ्यूज गेला असेल, बल्ब जळाला असेल, असल्या फालतू विचारात कल्हारने वेळ दवडला नाही. खांद्याला लटकत असलेल्या मोठ्या थैलीतून त्याने काडीपेटी काढली. डाव्या हातात काडीपेटी आणि मेणबत्ती धरून उजव्या हाताने त्याने काडी ओढली. काडीची ज्योत मेणबत्तीला लावली. वाऱ्याचा एक मोठा झोत अंगावरून गेला. काडी विझली, पण मेणबत्ती विझली नाही. पिवळसर ज्योत जराशी फडफडली एवढंच.
मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने बटनांचं पॅनल पाहिलं आणि पॅनलवरची आणखी 2 बटणे दाबली. 2 भिंतीवरचे ब्रॅकेटमधले 2 दिवे लागले. तेही दिवे फट्ट असा आवाज होऊन जाण्याची त्याने 5-7 सेकंद वाट पाहिली, पण दिवे तसेच जळत राहिले. त्याच्यापाशी प्रकाशाचं साधन आहे हे उघड झाल्यावर कदाचित दिव्यांचं नाटक होणार नाही. त्याला वाटलं. समोरच स्वयंपाकघराचं दार होतं. त्या दारापाशी जाऊन त्याने डाव्या बाजूच्या पॅनलमधली 2-3 बटणं एकामागोमाग एक अशी दाबली. ट्यूब लागली. ओट्यावरचा दिवा लागला. समोरच फरशीत तळघराकडे जाणाऱ्या जिन्याचं दार होतं. त्या दारावर त्याची नजर खेळली. डोक्यात अगदी मागे झालेला झणत्कार. समोर फरशी नव्हती, दार नव्हतं, मातीची जमीन होती. जमिनीत एक लांबट काळी मोकळी जागा होती. एका कडेपासून सुरू होऊन एक शिडी खालच्या अंधारात जात होती. त्या शिडीवरून त्याची नजर खाली गेली. मातीच्या भिंतीखाली एक खोली. भिंतीत 4-5 पलिते खोचलेले. त्यांचा फडफडता पिवळा प्रकाश. लहानशा खोलीत बऱ्याच माणसांची गर्दी. लोक हात खालीवर करीत होते. कदाचित काही उपासना विधी झालेला असेल. त्याच्यापर्यंत समोरच्या दृश्याखेरीज आवाज, गंध इत्यादी इतर काहीही पोचत नव्हतं. समोरच्या भिंतीला एक लाल कापडाचा पडदा होता आणि सर्वांच्या नजरा त्या पडद्यावर खेळल्या होत्या. असं वाटत होतं की पडद्यामागची जागा रिकामी नाही आहे आणि काहीतरी होण्याची जमलेले सर्वजण विलक्षण उत्कंठतेने वाट पाहत आहेत. एखादं चित्र नजरेसमोरून फर्रकन जावं तसा तो देखावा नजरेसमोरून गेला. समोर खाली जाणारं दार होतं, पण पूर्वी केव्हा तरी त्या जागेचा वापर कशासाठी होत होता याची एक झलक त्याला दिसली होती. त्याला त्या जागेचा इतिहास माहीत नव्हता, पण गेल्या कितीतरी वर्षात ही जागा अनेक स्थित्यंतरातून जाऊनही तो अनैसर्गिक गाभा अजूनही शाबूत होता. केवळ तळघरच नाही तर घरातली प्रत्येक खोली, एवढंच नाही, दगड, लाकूड, वीट, काच यांचा प्रत्येक कण, घराच्या आसपासची जागा, झाडझुडपं, सर्व काही त्या अभद्र शक्तीने व्यापून टाकलेलं असणार हीही त्याची खात्री होती. इतक्या क्लिष्ट नागरी शब्दात तो हे मांडू शकला नसता, पण त्याच्या मनासमोर चित्र आलं ते जमिनीखालून पसरत गेलेली ओल किंवा सर्वत्र पसरत गेलेली बुरशी यांचं होतं. परिस्थिती आणि परिणाम दोन्हींचं त्याला यथार्थ ज्ञान झालं होतं. पुढे होऊन त्याने तळघराची 2 दारं उघडून फरशीवर सपाट ठेवली. जिना खालच्या अंधारात जात होता. दार उघडताच खालच्या अंधारातून एक खुडबुड आवाज आला होता. गुहेत पाय छातीशी घेऊन आरामात पहुडलेलं जनावर अचानक आवाजाने वा प्रकाशाने जसं धडपड करीत उठेल तसलाच तो आवाज होता, पण कल्हारने तिकडे लक्षही दिलं नाही. तळघराच्या दारापासून हातभरच्या अंतरावरची जागा त्याने निवडली. खांद्यावरच्या मोठ्या पिशवीतून विणलेल्या आसनाचा चौकोन काढला. त्याने फरशी फटकारून साफ केली. आसन खाली पसरलं. आसनावर बैठक मारून त्याने पिशवीतल्या एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. आधी बाहेर आली ती राखी रंगाच्या भस्माची डबी. भस्माने त्याने स्वतःभोवती 4 फूट व्यासाची 2 वर्तुळं काढली. एक आणि त्याच्या बाहेरून जाणारं दुसरं. एकाने त्याला सांगितलं होतं की वर्तुळं बाहेरून काहीही वंगाळात येऊ देत नाहीत. दुसऱ्याने सांगितलं होतं शरीरातली ऊब जाऊ नये म्हणून लोकरी वस्त्र पांघरतात, तशी शरीरातली शक्ती बाहेर वाहून जाऊ नये म्हणून ही 2 वर्तुळं आहेत. त्यापुढच्याही त्याच्या क्रिया चालूच राहिल्या. त्याला माहीत नव्हतं त्या क्रिया संपूर्ण निरर्थक आहेत. तो त्या आत्यंतिक श्रद्धेने, विश्वासाने करीत होता. त्याच्या हिशोबाप्रमाणे प्रत्येक क्रिया जशी हवी तशी, ज्या क्रमाने करायला हवी तेव्हाच करणं हा अगदी जीवनमरणाचा प्रश्न होता. आणि शेवटी त्याने पिशवीतली ती काटेरी फांदी काढली. एक टोक तोंडात घालून दातांनी चावताच फांदीतला अर्क जिभेवर पसरला. जराशी तिखट, जराशी कडवट, जराशी तुरट, जराशी चुरचुरणारी मोठी विलक्षण चव. कल्हारला वाटायला लागलं या अर्काचा कण कण शरीरभर पसरत आहे. शरीर कापसासारखं हलकं आणि पोलादासारखं कठीण होत आहे. हाताची वज्रमुठ पत्थराचे तुकडे करील, लोखंडाचा भुगा करील. सर्व शरीरभर एक रसरसती शक्ती खेळत आहे. त्या रानटी फांदीच्या अर्कात नक्कीच एखादा सायकिडेलिक पदार्थ असणार, ज्याने अज्ञात मनाच्या जाणीवेपलीकडे ठेवणारे अडथळे दूर झाले असतील. मन प्रायमल अशा आदी प्रेरणांना खुलं झालं असेल. खोलवरच्या रेशी आलं. कॉन्शसनेसशी त्याचा संपर्क आला असेल. स्पष्टीकरण महत्त्वाची नाहीत, परिणाम महत्त्वाचा आहे. चावून चावून चोथा झालेली फांदी
कल्हारने त्या तळघराच्या दारातून जोराने आत फेकली. वास्तविक ते ओलं फोलकट, त्याचा फरशीवर पडल्याचा आवाज सुद्धा यायला नको होता. त्या साध्या कृतीचा विलक्षण परिणाम झाला. डिवचल्या गेलेल्या एखादा हिंस्त्र श्वापदाने द्याव्यात तशा डरकाळ्या तोडण्याचा आवाज आला. पाठीत वा बाजूला एखादा भाला खुपसला गेला की जनावर जसं धडपड करतं तसला आवाज आला. तळघराच्या भिंतीवर काहीतरी इतक्या जोराने आपटत होतं की त्या दणक्याचे कंप कल्हारलाही जाणवत होते. पुढचं पाऊल टाकायची वेळ आली होती. कल्हारने त्याच्या समोरच्या सामानातली एक लहानशी कापडी थैली उचलली. वरचा बंद सोडला, गोफ ओढून तोंड रुंद केलं. आत हात घालून पांढऱ्या पिठाच्या बनवलेल्या आहेत अशा वाटणाऱ्या लहान लहान पांढऱ्या गोळ्या बाहेर काढल्या आणि एकामागोमाग एक अशा त्या तळघरातून खाली टाकायला प्रारंभ केला. मगाच्या चौथ्याचा काहीच नाही वाटावा इतका या गोळ्यांवर परिणाम झाला. एक प्रचंड डरकाळी फोडून काहीतरी उसळी मारून तळघराच्या जिन्यावरून वर आलं. माणसाची नजर त्यावर स्थिर होऊच नये असा वाहत्या रेषांचा आकार. कल्हारने फेकलेली पुढची गोळी तर त्या आकारावरच आपटली. तापल्या तेलावर पाण्याचा थेंब पडावा तशी तडतड झाली. एक लाल ठिणगी लखलखली. ते तसंच मागे कोलमडलं. तळघरात एखादा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज झाला. कल्हारच्या बैठकीखालची सगळी जमीन हादरली. एकामागून एक धक्के बसत होते. दिव्यांची उघडझाप सुरू झाली. धरणीकंप झाल्यासारखी जमीन सारखी हादरत होती. संबंध बंगलाच गदागदा हलत होता. स्वयंपाकघरातली कपाटं धाड धाड उघडत होती. डबे, बाटल्या, बरण्या, भांडी खाली फरशीवर पडत होती, खडखडून फुटत होती. बेसिनमधल्या नळातून प्रचंड जोरात पाणी येत होतं. नळ हलत होता, भिंतीपासून अलग होत होता, एखाद्या नागफणीसारखा हवेत चढत होता. कल्हार उठून उभा राहिला होता. काहीतरी प्रतिक्रिया होईल ही त्याची अपेक्षाच होती, पण प्रतिक्रिया इतकी स्फोटक असेल ही मात्र त्याने अजिबात कल्पना केली नव्हती. दिवे एकदा अतिशय प्रखरपणे लकाकले आणि विझून गेले. अंधारात आसपासचा अवकाश घुसळला जात होता. अंधारातून त्याचा शोध घेत काहीतरी त्याच्या दिशेने आलं. मानेला गार स्पर्श होताच त्याने दोन्ही हातांनी ते धरलं. तो नळ होता. एखाद्या जिवंत सापासारखा नळ त्याच्या हातात वळवळत होता. प्रकरण उलटायला लागलं तर अखेरच्या क्षणीचा उपाय म्हणून त्याला काही मंत्र शिकवण्यात आले होते. ते आता त्याच्या ओठांवर आले. त्या जिवंत नळाशी झगडणाऱ्या हातात एकदम शक्तीची भरती आली. दोन्ही हातांनी नळ धरून त्याने नळाचं कडं केलं आणि ते दूर भिरकावून दिलं. स्वयंपाकघरात गॅसचा वास सुटला होता. कोणत्याही क्षणी एखादी ठिणगी पडण्याची शक्यता होती की मग स्फोट. अगदी योगायोगाने त्याची पावलं दाराच्या दिशेला वळली. दार हाताला लागताच तो कसा तरी बाहेर पडला. 4 पावलं पुढे गेला आणि मागे प्रचंड स्फोट झाला. गरम हवेचा झोत सोसाट्याने त्याच्या अंगावर आला. एखाद्या लाटेमुळे माणूस लांब फेकला जावा तसा तो पार रस्त्यापर्यंत ढकलला गेला. तिथल्याच कुंपणाच्या खांबाचा आधार घेऊन तो मोठमोठ्याने श्वास घेत उभा होता. ही वेळ थांबण्याची नव्हती. एव्हानाच आसपासच्या बंगल्यातून दिवे लागत होते. दारं खिडक्या उघडली जात होती. पहिला शेजारी रस्त्यावर आला तोपर्यंत कल्हार 25 पावलं दूर पोहोचलाही होता. सकाळी सकाळीच कल्हार येडाम यांच्या बंगल्यावर हजर झाला होता. फाटक उघडून तो आत आला. दारावरची घंटी वाजवून तिथेच उभा राहिला. मागच्या खेपेत ज्या गड्याने दार उघडलं होतं त्यानेच आताही दार उघडलं. आताच्या वेळी त्याने भुवया चढवून विचारलं, मालकांना सांगा कल्हार आला आहे. मालक एवढ्यात उठत नाहीत. बातमी महत्त्वाची आहे, मालकांपर्यंत पोहोचायला हवी. महत्त्वाची आहे का नाही ठरवणारे आपण कोण? मग त्यांना उठवणार नाही म्हणता? नाही, ते काही आपलं काम नाही. ठीक आहे, मी बागेत बाकावर बसून राहतो. मालकांना जाग आली म्हणजे त्यांना सांगा पाठीपासूनच तुमच्या भेटीसाठी कल्हार थांबला आहे आणि मग खा त्यांची बोलणी. नोकर काय बोलतो हे पाहण्यासाठी न थांबता कल्हार वळला. पायऱ्या उतरून खाली आला. उजवीकडच्या हिरवळीच्या बाकावर बसला. नोकराने स्वतःशी जरा विचार केला. हा कल्हार साधासुद्धा माणूस दिसत नव्हता. मालकांच्या खास कामावर नेमलेला असेल. मागाहून लाथा खाण्यापेक्षा आताच 2 शिव्या खाव्यात हे बरं. वर जाऊन त्याने मोठ्या खोलीच्या दारावर टकटक केली. 1दा 2दा 3दा. येडामा स्वतः आळस देत देत दारापाशी आले. ते काही बोलायच्या आधीच नोकर म्हणाला, मालक कुणी कल्हार म्हणून आपल्याला भेटायला आलेत. बागेत बसतो सांगून गेलेत. ओठांवर आलेले रागाचे शब्द येडामने मागे घेतले. कल्हार आताच्या वेळी काहीतरी बातमी असणार, चांगली किंवा वाईट कळेलच एवढ्यात. बरं,
म्हणत ते आत गेले. 5-7 मिनिटात तोंड वगैरे धुवून बाहेर आले. जिना उतरून खाली आले. पायात सपाटा चढवून बाहेर आले. त्यांना पाहताच कल्लार जरा सावरून बसला. येडाम त्याच्या शेजारीच बसले. मालक, काल रात्रीच बंगल्यावर गेलो होतो. काम उरकून टाकायच्या बेताने गेलो होतो. कल्लार जरा वेळ गप्प बसला. मग म्हणाला, पण जमलं नाही. केवळ हेच त्याचं इथे येण्याचं कारण नसणार येडामांच्या ध्यानात आलं, पण ते त्यालाच बोलू देणार होते. मालक, आजचे पेपर वाचलेत? पेपर? अरे मी आता झोपेतून उठतो आहे. पेपरात काहीतरी येणारच. जरा गडबड झाली बघा. म्हणजे काम झालं नाही म्हणतोस? नुसतं झालं नाही एवढंच नाही, प्रकरण चांगलं टालं होतं. मी कसं तरी वाचलो, पण त्या बंगल्याचं काही खरं नाही. बंगल्यात काय झालंय? आता काय व्हायचं राहिलंय? आणि काही व्हायला आता बंगला जागेवर आहेच कुठे? नीट सांगशील का नाही? मी धडपडत कसं तरी बाहेर आलो आणि मागे साऱ्या बंगल्याचा स्फोट झाला. एखादा बॉम्ब टाकावा ना तसा. मग पुढे? पुढे काय? मी कशाला तिथं थांबतोय? लोक धावत पळत बाहेर येत होते. मला तिथे पाहताच आधी धरलं असतं आणि परकाय पाहताच आणखी संशय आला असता. त्यांना नाव, गाव, पत्ता, धंदा काय सांगणार? इथे काय करत होतास विचारलं तर काय उत्तर देणार? बंगल्याचा स्फोट झाला. बातमी धक्का देणारी होती. एवढंच नाही, विचार करायला लावणारी होती. त्यांचा त्या बंगल्याशी प्रत्यक्षच संबंध होता. नाममात्र का होईना त्यांनी तो बंगला भाड्याने घेतला होता. आता स्फोट म्हटलं की प्रकरण पोलिसात जाणारच, चौकशी होणारच. त्यांनी भाड्याने कशासाठी घेतला होता याची चौकशी होणार. शिवाय त्या सदावर्त्यांची प्रॉपर्टी. आता जे काही नुकसान झालं असेल त्याची जबाबदारी येडामवरच येणार होती. गुंतागुंत खूप होती. सगळं शांत डोक्याने घ्यायला हवं. आधी जागेला भेट द्यायला हवी. प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहायला हवं. कल्लार, हे बघ, तू इथेच थांब जरा वेळ. मी कपडे करून येतो. आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. अघोरी